बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे आहे, तर तुम्ही आज प्रधान शहरात आलेले आहे, तर काय आपले काय विषय आहे शेतकऱ्यांबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा. प्रामुख्याने राज्यातील दलित, आदिवासी, भूमिहीन, ओबीसी, गरीब मराठा तथा 7/12 नावावर नसलेल्या लोकांच्या न्यायकासाठी संविधानात्मक कार्य करणारी ही आशिया खंडातील पहिली क्रांतिकारी संघटना आहे. आणि त्या संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आमच्या ताब्यात जमीन आहे, परंतु त्या जमिनीचा 7/12 आमच्या नावावर नाही आहे. तो उद्देश घेऊन बिगर 7/12 शेतकरी संघटनेच्या वतीनं सन 2025चा आता जो खरीप हंगाम लागलेला आहे, खरीप हंगाम संरक्षण अभियानाचा उद्देश असा आहे की आमचे जे शेतकरी आहेत ते शेतकरी कृषी सेवा केंद्राकडून बियाणे विकत घेतात, खते विकत घेतात. तर ते विकत घेत असताना जो काही सरकारचा जीएसटी आहे हे 100% जीएसटी भरणा करून ते सगळं खत विकत घेतात. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टीचा प्रश्न निर्माण होतोय. जेव्हा यांच्या शेतातील पिकाचं नुकसान होते तर यांच्या नावावर केवळ 7/12 नसल्यामुळं यांना त्या पिकाचा त्या योजनेचा लाभ भेटत नाही. म्हणून शेतकऱ्याला जात नाही, शेतकऱ्याला धर्म नाही. जो जमीन पिकवतो तो शेतकरी, आणि शेतकरी हा शेतकरीच असतो. कारण जमिनीमध्ये पेरणी करत असताना ज्याच्याकडे 7/12 आहे तो पण पेरणीच करतो, ज्याच्याकडे 7/12 नाही तो सुद्धा पेरणीच करतो. म्हणून पीक ही एक राष्ट्रीय संपत्ती आहे. सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना घोषित केली 2025 साठी. तर विमा हा पिकाचा आहे, शेतकऱ्याचा नाही, हे पहिले लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून विमा कंपनी धारक, ग्राम महसूल यंत्रणा यांनी आमच्या शेतातील पिकाचा विमा भरून घेतला पाहिजे. कारण हा विमा पिकाचा आहे, पिकाचं आयुष्य 3 महिन्याचं आहे. 3 महिन्याच्या पिकात आम्ही विमा भरण्यास तयार असताना सुद्धा पीक विमा कंपनी आणि तहसील प्रशासनानं आमच्याकडून विमा भरून घेतला जात नाही. जरी आमच्या नावावर समजा आमच्या नावावरती 7/12 नसला तरी सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये महसूल यंत्रणेचा, महसूल संहितेचा आधार घेतलेला आहे, महसूल यंत्रणेचा आधार दिलेला आहे. म्हणून महसूल संहितेचा आधार घेऊन आम्ही महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966चा आधार घेऊन ग्राम महसूल अधिकारी यांनी शेतात पंचनामा करावा, स्थळ निरीक्षण करावं, प्रत्यक्ष मोका पाहणी करावी, गावामध्ये एकूण शासकीय पडीत जमीन किती आहे त्याचं क्षेत्र निश्चित करावं, आमच्या लोकांनी किती जमिनीवर माहिती केली ते क्षेत्र निश्चित करावं, कोणत्या जिन्सा पेरल्या ते निश्चित करावं, आणि आमच्या बयानाप्रमाणे प्रतिवेदनात्मक अहवाल हा सरकारकडे सादर करावा. हा शुद्ध हेतू घेऊन आम्ही हे सन 2025चा खरीप हंगाम संबंध महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे. आज जालना जिल्ह्यामध्ये आमच्या मराठवाड्याचे संपर्क प्रमुख राजूभाऊ इंगोले यांच्या नेतृत्वामध्ये आता भेटीगाठी अभियान आमच्या इथं सुरू आहे. तर आज गोशेगाव आणि चांदई, ठोंबरे या गावचे सुद्धा लोक आमच्या या कोकडी बाकडीचे मंडळी सुद्धा इथे आलेले आहेत. आणि सदर लोकांची समस्या आता 21 तारखेला आम्ही शासनाकडे मांडणार आहे.